आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिकेची कारवाई, उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल टीमची कारवाई। मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगरवासीय म्हाडाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकांना देण्याची परवानगी हायकोर्टाने म्हाडाला दिल्यानंतर रहिवासी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। सीएसएमटी दादर एलटीटी ठाणे कल्याण आणि पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद। 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त गर्दीची शक्यता गृहीत धरून खबरदारी। घाटकोपर ते वर्सोव्यापर्यंत धावणारी मेट्रो 1 ची सेवा आता अंधेरीपर्यंत सुरू होणार। घाटकोपर ते अंधेरी दरम्यान अतिरिक्त मेट्रो चालवण्याचा निर्णय, घाटकोपर अंधेरी प्रवास करणाऱ्यांना दिलासा। मुंबईत महिलांसंबंधी होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 2023च्या तुलनेत मोठी वाढ। 2024 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर। गेल्या वर्षी महिलांसंबंधी 4789 घडलेल्या गुन्ह्यांची नोंद। मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद। मागील 2 महिन्यात 50,739 प्रवाशांनी केला प्रवास, मध्य रेल्वेने दिली माहिती। पुण्यातील 138 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून आतापर्यंत 7,195 ठिकाणच्या पाण्याची तपासणी। पुणे महानगरपालिकेला ठेवींवरील व्याजापोटी 201 कोटी 63 लाख मिळाले। 33% निधीच खर्च करण्याची परवानगी असल्यामुळे महानगरपालिकेने निधी बँकेत ठेवला होता। होळी रंगपंचमीसाठी पुण्यातील बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध। रासायनिक रंगांबाबतच्या जनजागृतीमुळे नागरिकांची नैसर्गिक रंगांना पसंती।